नमस्कार, मी विद्या स्वागत करते आपले चॅनल देवताज कॉर्नरमध्ये। आजच्या व्हिडिओमधून आपण आपल्याला अखंड दिवा हा कोणत्या प्रकारचा लावायला पाहिजे का पारंपरिक पद्धतीनेच दिवे लावायला पाहिजे त्याबद्दल माहिती घेणार आहोत। बघा, बाजारामध्ये आता अनेक प्रकारचे दिवे अवेलेबल झालेले आहेत। दगडाचे दिवे पण अगोदरपासून होते, आता नव्याने जी जुनी पद्धत आहे तीच नव्याने पद्धत निघती आहे। दगडाचे दिवे आहे, तुम्ही बघा आता पितळेचे दिवे आहेत, लोखंडाचे म्हणजे पत्र्याचे असे पत्र्याचे असतात ते लोखंडाचे दिवे आहेत, चांदीचे दिवे आहेत, तांब्याचे दिवे आहेत, असे एक ना अनेक प्रकारचे लक्ष्मी दीपक आहे, असे एक ना अनेक प्रकारचे दिवे आता मार्केटमध्ये अवेलेबल झालेले आहेत। पूर्वीपासूनही ते दिवे होते दगडाचे वगैरे, आता नव्याने ती पद्धत आलेली आहे। मग अशा वेळेस एवढे दिवे जर पितळेचे दिवे, दगडी दिवे, ॲल्युमिनियमचे दिवे, पत्र्याचे दिवे, चांदीचे दिवे आणि तांब्याचे दिवे एवढे अनेक प्रकारचे जर दिवे असतील तर अशा वेळेस आपण कोणता दिवा नेमका आपल्याला नवरात्रीमध्ये अखंड दीप म्हणून लावायला पाहिजे याबद्दल काही मनामध्ये संभ्रम असेल तर बघा, आणि काही शंका असेल तर अजिबात शंका आणू नका। तुम्हाला ज्या प्रकारचा दिवा तुम्ही अगोदरपासून लावत असाल तर त्या प्रकारचा दिवा लावला तरी तुम्ही चालतो। आणि जर तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दोन्हीही दिवे, आता याच्यानंतर मी व्हिडिओ तुम्हाला ह्याच्यामध्ये ॲड करते की मी दोन्ही प्रकारचे दिवे लावलेले आहेत। आता आपल्याला समय असते, आता माझ्या देवघरामध्ये समय बसत नाही, माझी समय मोठी आहे। बघा, आपण आता मार्केटमध्ये जर आपल्या पारंपरिक समया असतील तर त्या आपण देवाजवळ लावतो, परंतु आपल्याला जर मार्केटमध्ये नवीन प्रकारचे दिवे आलेले असतील तर आपण तेही घेतल्याशिवाय राहत नाही। मग अशा वेळेस मोह पण आपल्याला असतो आणि कधी कधी त्याला एक कारण असतं। कारण कोणतं असतं की बघा, आता ज्या प्रकारचा मी दिवा दाखवलेला आहे तो दांडीचा, त्याच्यामध्ये जर आपण वात जर वरती करायला गेलो तर इतकी अवघड होते आपल्याला की आपल्याला अक्षरशः ती कधी कधी खूप जळाली, आपल्याला वरती करायचं लक्षण असेल किंवा रात्रभर आपण झोपतो, सकाळी जर ती खूप जळाली तर वरती सुद्धा लवकर कधी कधी तिच्यावरती काळ्या प्रकारचं काजळी जमते आणि ती लवकर होत नाही, कधी कधी होल छोटं असतं। तर मग अशा वेळेस आपल्याला तो एक वर्षी जर आपण लावला तर मग प्रत्येक वर्षी काही नियम आहे का की आपल्याला तोच दिवा लावायला पाहिजे? तर असा काही नियम नाही आहे। पारंपरिक दिवेच लावले पाहिजे असं काही नाही की तुम्ही पहिल्यापासून बघा, आता आमची सासूबाई कोणता दिवा लावत होती ते दिवे आता जर आपण 3-4 जावा असेल तो एकीकडे जातो, आणि जर आपल्याकडे मग आपण कोणता दिवा लावायचा परंपरेनुसार आपण 3-4 जावा असतील तर आपण एकतर जण तो दिवा नाही घेऊ शकत ना, सगळ्या जणी मिळून तर नाही लावू शकत ना। कारण की बघा, गरुड पुराणामध्ये पण सांगितलेलं आहे की तुम्ही वेगळा जर संसार थाटला तर तुम्हाला वेगळा हे घटस्थापना करायला चालते, कारण तुमचं खाणं वेगळं असतं, पिणं वेगळं असतं, राहणं वेगळं असतं। तर विषय माझा असा आहे, तर मग अशा वेळेस आपण, आता मीही घटस्थापना करते, तर आता अशा वेळेस माझ्या जावाहीच घटस्थापना करतात, तर मग अशा वेळेस आपण दिवा पारंपरिकच लावायला पाहिजे का एकच दिवा? तर असं काही नाही। मी माझे दिवे घेतलेले आहे आणि मी एका वर्षी त्रास झाला म्हणून माझ्या सोयीप्रमाणे मी ह्याच वर्षी विचार करते की मी समयसारखा, म्हणजे पुढं बघा आपल्याला लक्ष्मी दीपक एक म्हणून असतो, तो आपल्याला सहज वात पुढे करतात। आणि तुम्ही जर पहिल्या जमान्याचे दिवे जर बघितलेले असतील तर त्यातून सरळ वात समोर करता येत होती। मीही बघितलेले आहे की माझी आजी, आई असे एक पत्र्याचे दिवे बघा, लोखंडी दिवे असायचे आणि त्याच्यामध्ये आताही ते मार्केटमध्ये यायला लागलेले आहेत। तर तो दिवा मी घेण्याचा आजही विचार करते आहे की ह्या वर्षी, कारण त्याच्यामध्ये दिवा बघा सहज आपल्याला पुढं करता येतो आणि ती अखंड दीप लावलेला जातो आणि तो विझत नाही। म्हणून असं तुम्ही दिवे जर बदलायचे असतील तर तुम्ही निशंक बदला, फक्त आपला उद्देश असला पाहिजे की अखंड ज्योती ही कशी राहिली पाहिजे, महत्त्व याला आहे आणि ह्याकडे लक्ष द्या तुम्ही। असं नाही की आपल्याला पारंपरिक दिवे, आता 4 जणी तर वाटून घेऊ शकत नाही पारंपरिक दिवे, तर आपल्याला, आणि काही पूर्वी काही खूप मोठे दिवे असायचे असंही काही नाही। आता तरी आपण ज्या प्रकारचे दिवे निघतील आपण त्या प्रकारचे घेण्याचा कल आपल्याकडे असतो। आपल्याला एक जरी दिवा, आपल्याला खूप मार्केटमध्ये 17 प्रकारचे दिवे आलेले असतील तर आपण एक 2 तरी दिवे आपण ते खरेदी करतो आणि आपल्या घरामध्ये लावायचा। आणि प्रत्येकाला वाटतं आपल्याकडे हा दिवा असायला, दुसरीकडे बघितलं तर हा दिवा आपल्याला असायला पाहिजे, मला स्वतःला वाटतं आणि मी स्वतः जो आवडला तो घेतही असते। मी माझ्यावरून सांगते आणि आमच्या घरामध्येही सांगते की आम्ही बाकीच्या जावा आमचे दिवे घेऊन लावतो, आणि जर आम्हाला लावायला अवघड गेले, पुन्हा नवीन वाटलं तर आम्ही नवीनही लावतो। फक्त उद्देश त्याचा प्रामाणिक असा असतो की तो अखंड ज्योत जळायला पाहिजे, ती विझली नाही पाहिजे। मग तो दिवा कोणता सोयीस्कर असेल ह्या व्हिडिओमधून तुम्ही लगेच बघताल
की कोणता दिवा तुम्हाला लावायला अवघड आहे आणि कोणता सोपा आहे, त्याप्रमाणे तुम्ही दिवा घेऊ शकता आणि लावू शकता। असं काही नाही की तुम्हाला काही पाप लागेल, दोष लागेल। बघा, तो पितळी लावा, लोखंडी लावा, कोणताही लावा, बदला तुम्ही। तुम्हाला जर बदलायचं असेल किंवा फक्त मध्ये बदलायला चालत नाही। जर एकदा घटस्थापना झाली आणि जो दिवा तुम्ही जर प्रज्वलित केला तर तोच दिवा तुम्हाला दसऱ्यापर्यंत ठेवावा लागतो। तो दुसरा दिवा तुम्हाला बदलता येत नाही। म्हणून तुम्ही एरवी जर घटस्थापना करायच्या अगोदर विचार करत असाल की मला दिवा बदलायचा, तर तुम्ही निसंकोचपणे दिवा बदलू शकता। त्याचा उद्देश आपला आहे फक्त अखंड ज्योती कशी जळणार, 9 दिवस आपला दिवा विझू द्यायचा नाही आहे आणि ती सेवा आपल्याकडून घडली पाहिजे आणि हा उद्देश आपला पूर्ण झाला पाहिजे। मग तो उद्देश जो दिवा पूर्ण करेल तो दिवा आपण लावायचा आहे। आपल्याला बघा कोणत्या प्रकारचा दिवा हा देवासमोर घटस्थापनेला लावायचा आहे। असं काही पारंपरिक दिवा लावायलाच पाहिजे असं काही नाही, कारण की तुमच्याकडे जर तुमच्या सासूबाईचा पारंपरिक दिवा असेल तर तो तुम्ही जरूर लावा। परंतु जर बघा आपल्याला जर लावायचं ठरलं तर आज बाजारामध्ये भरपूर प्रकारचे दिवे येतात आणि ते दिव्यांचा मोह आपल्याला आवरत नाही किंवा आपण कधी कधी मोहच नाही तर त्यामागे कारणही असतं। बघा, आता असे समई लावू शकता। समईमध्ये काय होतं, आता दिवा विझायला आलेला आहे। आता जर विझायला आलेला दिवा असेल तर तुम्ही सहज अलगदपणे तो पुढे करू शकता। असा बघा, तो सहजपणे पुढे झालेला आहे। त्यामुळे काय होतं, आपला अखंड दिवा आहे तर तो आपल्याला अशा प्रकारचा दिवा असेल, समजा समई नसेल परंतु आता लक्ष्मी दिवे येतात बघा, लक्ष्मी दीपक, तर तसे दिवे लावले तर आपल्याला अलगदपणे आपण अशी वात पुढे करू शकतो। परंतु जर अशा प्रकारचा दिवा असेल तर ह्याची वात आपल्याला पुढे करायला खूप प्रॉब्लेम येतो आणि असा दिवा आपल्याकडून विझण्याचीही शक्यता असते। जर सहजासहजी तुम्हाला अशा प्रकारचा दिवा ची वात जर पुढे करता येत असेल आणि दिवा जर अखंड राहत असेल तर लावायला काहीही हरकत नाही। परंतु जर तुम्हाला असा अनुभव येतो कधी कधी की बघा असा दिवा जर आपण देवासमोर लावला तर त्याची वात जळत जळत आल्यानंतर ती वरती काही होत नाही, कधी कधी फार त्रास देते। मग आपल्या मनात धाकधुकी राहते की तो विझणार तर नाही ना, शांत तर होणार नाही ना। मग अशा वेळेस आपल्याला तो दिवा वात वरती करायला थोडी अवघड जाते। मग असे दिवे जर लावले तर असे जर असेल, आपल्याला असं ओपन दिवा जर असेल तर आपल्याला त्याची वात बघा सहज अशी पुढे करता येते। म्हणून असाही दिवा तुम्ही लावला तर काहीही हरकत नाही। दिवा जर तुम्हाला दगडी लावायचा असेल तरी दगडी लावू शकता, असं नाही। परंपरा, दिव्याची परंपरा तर मी कुठे ऐकलेली नाही आहे। हां, समई वगैरे तुमच्या सासूबाईंच्या असतील, दिवेही जुने असतील तर ते तुम्ही लावू शकता। आणि नवीन प्रकारचे बघा आता बाजारामध्ये भरपूर प्रकारचे दिवे आलेले आहे, तर ते दिवे आपल्याला लावावं वाटतात। आणि आपण काय बघतो, कधी कधी आपल्याला मोह, कधी कधी चांगल्या प्रकारचे असेल तर मोही आवरत नाही आणि त्याही प्रकारचे दिवे आपण कधी वापरायचे। आणि कधी कधी काय असतं की आपण आपल्या सोयीनुसार, मी तर माझ्या सोयीनुसार दिवा बघते की मला तो दिवा, हा दिवा मला थोडासा वात वरती करायला जरा अवघड वाटतो। नवरात्रीमध्ये थोडासा मीही लावते, परंतु मला असा दिवा वरती वात करायला थोडा अवघड जातो आणि तो कधी कधी विझतोही, शांतही होतो। मग आपल्या मनामध्ये नको ती शंका येते की आपला अखंड दिवा विझला, आपण परत लावू शकतो। परंतु बघा आता आमच्याकडे तर अगोदर माझ्या आजीचं वगैरे जर बघितलं तर ते पत्राचे दिवे जे येतात आताही मार्केटमध्ये यायला सुरुवात झालेली आहे आणि त्याच प्रकारे दिवे काढायला सुरुवात झालेली आहे की ज्या त्या दिवा असा न लावता असा लावायच्या की जे असं पटकन वात आपल्याला समोर करता येत होती। तसे पत्राचे दिवे आताही मार्केटमध्ये यायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे जर तुम्ही समई छोटी असेल, माझ्या देवघरामध्ये समई ठेवण्या इतकी जागा नाहीये, म्हणून मी असा दीपक ठेवत होते आणि असा दीपक ठेवल्यामुळे काय होत होतं की मला तो वातवरती करायला जड जातं। तुम्हाला तुमच्यापैकी कोणाला जड जात असेल तर ते तुम्ही बघा आणि तुम्ही जर हा दिवा, असा दिवा लावला किंवा समई लावली किंवा तो पत्राचा दिवा लावला तरीही तुम्हाला चालू शकतो। असं काही नाही की तुमच्या कुळाची परंपरा, दिव्यांची कुळांची परंपरा मी तर नाही बघितलेली आहे। मीही दिवे बदलते, मी दिवे बदललेले आहे आणि बघा मार्केटमध्ये येतात तर माणसाला ते लावावंच वाटतात आणि कधी कधी आपल्या सोयीनुसार आपण बघतो, म्हणून असे दिवे आपल्याला सोयीस्कर असतात। ते दिवे लावण्याकडे जास्त कल असतो, माझा तर तसा असतो। जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल, तुमच्यापैकी सगळेजण
जर कोणी असे दिवे बदलत असेल आणि लावत असेल आणि असा प्रॉब्लेम जर कोणाला येत असेल वात वरती करण्याचा आणि खरंच तुम्ही सोयीस्कर दिवा लावायचा प्रयत्नात असाल आणि माझी माहिती जर तुम्हाला खरंच प्रामाणिक वाटली तर चॅनलला एक लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.